दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी बाभुळगावचे जागृत देवस्थान श्री येडोबा महाराजाची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीत लहाडी पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडली आहे। श्री येडोबा महाराज यांच्या दर्शनाला पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून श्री येडोबा महाराजांवर श्रद्धा असणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। गावामध्ये वेगवेगळी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। गावामध्ये यात्रेनिमित्त उत्साहाचं वातावरण असतं। यापूर्वीपासून चालत आलेली प्रथा आज सुद्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदात या गावामध्ये साजरी केली जाते। बाभुळगावच्या मधोमध उंच टेकडीवर श्री येडोबा महाराजांचं मंदिर आहे। जर एखाद्या माणसाला साप चावला तर श्री येडोबा महाराज यांच्या मंदिरात आणला जाते आणि माणसाला चावलेल्या सापाचं विष आपोआप उतरलं जातं आणि भाविक भक्तजन येडोबा महाराजांना नवस बोलतात। लहाडी पौर्णिमेच्या दिवशी पेटवलेल्या आगीच्या लहाडीमधून जाऊन आपला नवस पूर्ण करतात। ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे। आज आपण विज्ञान युगात जगत असून विज्ञान सांगते की ही अंधश्रद्धा आहे आणि बाभुळगाव नगरीतील ग्रामस्थ सांगतात ही आमची श्री येडोबा महाराजावर श्रद्धा आहे। जे कोणी भक्त मोठ्या भावनेनं श्री येडोबा महाराज यांच्या चरणी मोठ्या श्रद्धेनं नवस बोलतात आणि श्री येडोबा महाराज सुद्धा त्यांच्या हाकेला धावून येतो। म्हणून भक्तिभाव आणि श्रद्धा तेवढीच महत्त्वाची हे श्री येडोबा महाराज यांच्या यात्रेतून दिसून येते। निर्भीड ज्योत न्यूजसाठी संतोष गव्हाणे, तालुका प्रतिनिधी, हिंगोली।